करण्याची धमकी देत असल्याचा उल्लेख आहे. नेमकी धमकी कधी आणि कुठे दिली गेली? त्यांनी घरी येऊन धमकी दिली. तो रोज मी बीडमध्ये राहिला आहे माझ्या शिंदेनगरला, तिथे येऊन त्यांनी धमकी दिली आणि त्या संदर्भात मी रितसर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल केलेला आहे. नेमकी काय धमकी दिली होती, कशा पद्धतीने तुम्हाला तो बोलला, काय त्याच्यामध्ये काय? कुठलंही कारण नसताना तो वाद घालतोय की हे प्रकरण माघारी घे, तू याच्यात साक्षी देऊ नको, धनंजयला सांग हे प्रकरण मिटून घ्यायला. कुठल्या प्रकरणामध्ये त्यांनी जीवे मारण्याचा देखील उल्लेख केला, नेमकं कशा पद्धतीची धमकी देत? संतोष देशमुख प्रकरण जे आहे ते प्रकरण मिटून घेण्यासाठी तो धमकी देत आहे. आणि आत्ताच नाही तर अगोदरपासून घडतंय. हे षडयंत्र आहे, खूप मोठं षडयंत्र आहे. अगोदरपासून मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पिंपळनेरला गुन्हा दाखल झाला त्यावेळेसपासून मी सांगतोय की हे घरगुती विषय होता. तर ह्या माणसाला हाताखाली धरून आर्थिक रसद पुरून खोटेनाटे आरोप करण्यासाठी, धनंजयवर असतील माझ्यावर असतील, खोटेनाटे आरोप करायचे आणि नशा करून काही पण बोलायचं, याच्यासाठी त्याला पैसे पुरवले जात आहेत. आणि त्याच्यातून ह्या माणसाला अंगावर घालून बाकी त्यांना हे प्रकरण दाबायचं आहे आणि जिकडं तिकडं करण्यासाठी हा घरगुती वाद दाखवून याच्यात काहीतरी दुर्घटना घडवायचा यांचा षडयंत्र आहे. तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्यावर जवळपास 48 गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. आणि तो बोलताना बघा आता तर SP साहेबांचं नाव घेतोय त्याच्यात की SP साहेब माझ्यावर कारवाई करणार नाहीत असं मला वाटत आहे. तो फेसबुकला सोशल मीडियाला स्वतःच्या रील टाकतोय, त्याच्यात ओपन धमक्या देतोय. त्याच्यातून त्याचे कृत्य जे आहे त्याच्यात काही स्टेटस ठेवतोय की मॅटर झालं तर कुठं आमदार माझं मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी आहे. हे कोण आमदार आहे, त्याच्या पाठीमागं कोण आहे हे त्यालाच माहिती. कारण हे कुठली तरी ताकद त्याला भेटल्याशिवाय हे इतकं जे काही अतिरेक आहे तो करत नाहीये. त्याला पाठीमागून कुणीतरी अशी हिंमत देते की हे तू कर, मग आम्ही पाठीमागं आहोत. ही घटना अगोदरपासून आहे. त्याचे मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल आहेत, पण अजून त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. आणि तो खुलेआम सांगतोय की मी मारहाण केली, माझ्यावर गुन्हा दाखल आहे. मी सांगतो की त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाहीये. आणि त्याच ज्यांनी मारहाण केली त्याच फिर्यादीत आम्ही 1 वर्ष जेल काढलेलं आहे. ती तशीच घटना त्याची आहे, पण त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. त्याला अभय दिलं गेलं आणि त्याला ह्याच्यासाठी अभय दिलं गेलं आहे की आम्हाला त्रास देण्यासाठी. आणि म्हणून तो आज जे काही कृत्य करतोय त्याच्यावर गुन्हा दाखल होत नसल्यामुळे तो ह्या घटना घडवून आणण्याचे प्रयत्न करतोय. त्याला आर्थिक मदत पुरवली जाते हे सगळं करण्यासाठी. त्याला ह्या गोष्टीचं का घेणं देणं हेच त्याला विचारलं मी, तुला का पडतोस हे, पण त्याला त्यात आर्थिक मदत पुरवली जाते. त्यातून तो नशा करणार आहे आणि तो जे काय आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर अनेक महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. 48 गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. आणि त्याच्यावर आता जे काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. SP साहेबांनी सांगितलं होतं गुन्हा दाखल करा, त्यानंतरही त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे त्याला हे कुठंतरी ताकद मिळाल्यासारखं वाटायला लागलंय. माझ्या मागे कुणीतरी राजकीय ताकद आहे असं त्याला वाटायला लागलंय, म्हणून हे पुढे अशी कृत्य करायला लागलाय. आतापर्यंत त्याच्यावर 5 ठिकाणी गुन्हे नोंद झालेले आहेत. ह्याच घटनेसंदर्भात तो वेगवेगळ्या व्हिडिओ टाकतोय आणि त्यावर गुन्हे दाखल झाले.